हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे समोसा। तर आज आपण रोल समोसा बनवत आहोत। त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आणि यामध्ये ओवा घालूया। मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा हाताने क्रश करून घेऊया, म्हणजे याचा स्मेल चांगला वाढेल। आणि आता याचा आपल्याला घट्ट डो मळायचा आहे। जसं आपण समोस्याला मळतो तसं त्याप्रमाणे मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण घट्ट डो तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला घट्ट डो तयार करायचा आहे। आता आपण याला झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, मी असे 5 बटाटे घेतलेले आहे। आता आपण छोट्याशा ग्रेटरने याला ग्रेट करून घेऊया, की बटाट्याचे काही लम्स राहिले नाही पाहिजे। अशा प्रकारे मी हे 5 बटाटे मॅश करून घेते। अशा प्रकारे मी मॅश करून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहे। आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत। मी 1 मोठा चमचा धने पावडर, कसुरी मेथी 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, हिंग पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद पावडर पाव चमचा आणि आमसूल पावडर 1 चमचा आणि नॉर्मल मीठ, अशा प्रकारचे मी बेसिक मसाले घेतलेले आहे। हे घालून घेऊया। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण मॅश करून घेतलेले आहे, मसाले मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण हे 200 ग्राम मी पनीर घेतलेले आहे। तर चला तर आपण याला कापूया। आपल्याला असे पातळ पातळ स्लाइस कापायचे आहेत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी स्लाइस कापून घेतलेली आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मऊ करून घेतलेले आहे। आता यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे। आपल्याला गोळा चांगला हाताने मऊ करून घ्यायचा आहे आणि हलकेसे दाबून याची पोळी लाटून घेऊया। आपल्याला घट्ट न पातळ अशी, जाड न पातळ अशी पोळी लाटायची आहे। अशा प्रकारे मी पोळी लाटून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा थिकनेसची आपल्याला पोळी लाटायची आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे। आता हिला आपण कापूया। आपल्याला चौरस आकार घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे याच्या कडा कापून घेऊया। बघू शकता आपण, अशा प्रकारचा आपला चौरस बनलेला आहे। आता आपण यामध्ये एक साइड आपल्याला बॅटर भरायचे आहे। आपल्याला एकसारखे बॅटर लावून घ्यायचे आहे।
अशा प्रकारे मी बॅटर लावून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी बॅटर लावून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याला फोल्ड मारायचा आहे. आणि याला आता आपण कापूया. थोडेसे लांब करून घेऊया. आणि आता आपण याला कापूया. अशा प्रकारे आपण कापून घेतोय. बघू शकता आपण अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण हे पनीरचे स्लाइस ठेवणार आहोत. अशा प्रकारे आता याला आपण दुमडूया. याला स्पिन करायचं आहे, म्हणजे चॉकलेट सारखे आपल्याला पीळ घालायचं आहे. अशा प्रकारे अशा प्रकारे आपण पीळ घालत जातो. अशा प्रकारे पीळ घालत जायचं आहे आणि ते लांब पण होते. अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पीळ घातलेला आहे. आता आपण हे याला मध्ये कट घालूया आणि याला अशा प्रकारे मोडून घेऊया. बघा तर फ्रेंड, अशा प्रकारे रोल बनलेला आहे. खूप सुंदर झालेला आहे. आता याला आपण इकडे दाबून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचा आपला रोल बनलेला आहे. आता हाही करून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे रोल बनलेला आहे. असेच मी सर्व तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व रोल तयार झालेले आहे. समोसा रोल आपले तयार झालेले आहे. आता आपण तळण्यासाठी घेतोय. आपण तळण्यासाठी 2 टाकलेले आहे आणि तळत आहेत. तर आपल्याला चमचा लावायचा नाही. एक साईड ती घट्ट होते तोपर्यंत आपण याला चमचा लावायचा नाही. अशा प्रकारे आपण तळून घेतोय. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याला हलकेसे अशा प्रकारे तळण्यासाठी मी 2च रोल घातलेले आहे. अशा प्रकारे तळून घेत आहोत. बघा तर फ्रेंड्स, 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याला उलटवूया.
अशा प्रकारे तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तळून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। अशा प्रकारे आपला रोल तळून झालेला आहे। बाकीचे तळून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व रोल बनून तयार झालेले आहे। बघू शकता आपण, झेब्रा क्रॉसिंगमध्ये खूप सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचे आपण ब्रेड रोल बनवलेले आहे। समोसा रोल आहे। तर अशा प्रकारचे मी रोल बनवलेले आहे। तर आता याला टोमॅटो सॉसने डेकोरेट करूया। अशा प्रकारे मी डेकोरेट करत आहे। बघू शकता आपण। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी डेकोरेट केलेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर तुम्हाला कशी वाटली ही रोल समोसाची रेसिपी, तर मला प्लीज कमेंट करा आणि सांगा ही तुम्हाला आवडली का। तर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। आणि फ्रेंड्स, मी खूप मेहनत घेते रेसिपीसाठी, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।